50ची नोट आहे का सांग. नाही. ठीक आहे. आता याला 50 कसे बनवून थोडासा दिमाग लाव. काही ॲडिशन वगैरे करावं लागते का जेव्हा पैसे नाही राहत तेव्हा. पहिले सगळ्यात स्मॉल नोट कोणती आहे इथून. सगळ्यात स्मॉल 10ची, त्याच्यानंतर 20ची, त्याच्यानंतर 500ची. 20 नंतर 20 नंतर किती येतात पहिले. 500 येतात का 100 येतात. 20 नंतर 30. तसा नाही. मोठी नोट कोणती आहे आता डायरेक्ट 20 नंतर. हे वाले. आणि ती कितीची आहे ते. कितीची आहे. ठेवायची. जे मोठी नोट आहे म्हणलीस ते कितीची आहे. 100 रुपीज. ठेव इकडे. त्याच्यानंतर मग मोठी नोट कोणती आहे. कितीची आहे ते. 500ची. ठीक आहे. 500. आता मला सांग आपल्याला 50 रुपीज जमवायचे आहेत उद्या न्यासाठी. ठीक आहे. कसं करायचं सांग. काही ॲडिशन वगैरे करावं लागेल का याच्यातून. जसं आपण प्लस करतो आपल्याकडे जर काही ॲड करायचे असले तर. सगळ्या नोटला एक साईडला करून बघा. आता मी तुला सांगतो कुछ आयडिया. एक साईडला ठेव सगळे. आता सगळ्यात पहिले का कर, सगळ्यात कमी नोटवाला घे. म्हणतो कमी सगळ्यात छोटावाला नोट घे. सगळ्यात छोटावाला हा तर 20च्या सेकंड नंबरला येते ना. 10च्या. ठीक आहे. आता हा 10मध्ये अजून 10 ॲड कर. किती झाले. 20 झाले. आपल्याला किती करायचे आहेत. 50. तर अजून ॲड करत जा. 10 झाले. 10 20 आहे तर 30 करायसाठी अजून 20 कर. 10. किती झाले. हे झाले 30 रुपीज. 30 रुपीज. अजून किती बाकी आहेत. आता फक्त 2 ॲड करायचे आहेत. करायचे आहेत ना 2. कर. किती झाले. 30मध्ये 10 झाले तर किती झाले आता. 40. आपल्याला किती पाहिजे. 50. मग आता कसं करून. एक नाही आहे. मग आता कसं करून तर. जर 20चे घेतल्या तर किती होतील. 60 होऊन जातील. मग काही गडबड असेल. आता सांग आता का करून. काहीतरी दिमाग लाव. काहीतरी तुला ॲडिशन पण करायचं आहे आणि सबस्ट्रॅक्शन पण करायचं आहे. ॲडिशन प्लस आणि मायनस पण करायचं आहे. आता तुझ्याकडे 40 झाले ना. 40 झाले का नाही. 5 नोट्स आहेत. 5 आहेत का 4 आहेत. आताच तर मोजलीस ना. तू विसरते कशाला. तुला माहित आहे ना 4 झाले होते म्हणजे 40 झाले होते. आपल्याला 50साठी एक पाहिजे बरोबर. पण जर 20 टाकला तर किती होतील. टाक. 60 होतील. ठीक आहे. जर आता आपण असं केला इथून एक नोट काढली 10ची. किती झाले आता. 30. आता 30मध्ये जर 20 टाकला तर किती होईल. 20 टाक. आता किती झाले. 3 म्हणजे 30 ना 14 50. किती झाले. कसे झाले सांग आता. पता लागला आता. पता लागला का. पण एवढे सारे नोट जातील. तसं राहत नाही. नोटची क्वांटिटी नाही राहते. त्याला काउंट नाही करायला लागत. त्याची व्हॅल्यू राहते. ठीक आहे. हा एकच नोट आहे पण हा याच्यामध्ये 10 राहते. असे 10वाले 10ची व्हॅल्यू राहते. ठीक आहे. म्हणजे आपण या 100मध्ये किती लोकांचे पैसे देऊ शकतो उद्या. जर तुला 100 नेशील तर तुला 50 परत आणावं लागेल. समजलं. हे मॅमला 100 द्यायची आणि 50 त्यांना मागायचे म्हणजे आपलं 50च जाते फक्त. समजलं. असं राहते पैशाचा व्यवहार. ठीक आहे.